स्वागत आहे तुमचं इंडियन मॉम पूनम या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आहे 2 ऑक्टोबर आणि आज दसरा। तर सर्वात अगोदर तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। तर इथं आम्ही आता पूजेची मांडणी केलेली आहे, सरस्वती मातेचं पूजन केलेलं आहे। तर मी तुम्हाला दाखवते। तर हे बघा मंडळी, अशी सरस्वती काढली आदितीने आणि इथं आम्ही आमचे जे साहित्य आहे, आपण जे काही वह्या पुस्तकं पेन आपल्या घरातील आपले जे शस्त्र असतात त्याची पूजा असे करतात। गावाकडे असतात खुरपी विळखे, परत अजून काय कुदळ ते असतात। हे इकडं आपलं धान आणि इकडं देवघर वगैरे, तर देवाच्या तिथेच अशी पूजा केलेली आहे। ते नैवेद्य का ठेवा, नैवेद्य का तिथे, तर तो नाही तिकडं प्लेट ठेवला। तर पुरी भाजी आणि खीर असं मी बनवलं नैवेद्यासाठी। आणि ते हे करा पाणी नाही वरच ठेवा ना, थांबा। हा तिथं दोन प्लेट ठेवते ना। आणि आपण हळदी कुंकू लावून घेऊया। त्या भटाला तर अशी अपाट्याची पानं ठेवली इथं आणि त्याचीच पूजा करायची असते। ते बंद कर ना, तेवढं जणाला माहिती हा तेवढं बंद काय हे का। इथं सगळे दीदीचे पुस्तक आहेत आणि की तुझे पुस्तक आण ना पूजा करायला, हे ना तुझे आण ना काही। आणि आता आम्ही आरती करणार आहेत, आज पण आरती करायची ना। हा तर आता आरती करायची, आरती करणार। ते तुम्हालाच ठेवावं लागेल, माझा हात नाही पुरत, मग चेअर घ्यावा लागेल। आणू का प्लेट, आणू का प्लेट आणते। हे फुलं इथं राहून द्या ना, तिथं देवाला ठेवा नाही का, बरेच उरले तर मग वरती ठेवा। हार करायची होते ना वरती। केमिस्ट्री कोणतं पुस्तक आणलंय? ते हार निघलाय तो लावायचा होता। चेअर देऊ का इथं लावता? हो का, हात पुरम का? हा चेअर नाही, हात पुरम का चेअर घेऊन, कारण मी पूजा मांडली ना आता। एवढं लावून द्या। दिवा ठेवा गणपती बाहेर, छोटासा जरा रेडी झाला आहे। सगळ्यांची मॅचिंग झालंय आज, जवळ मॅचिंग झालंय काय ना। माझं दादाचं मॅचिंग आहे आणि तुझं आणि पप्पाचं मॅचिंग। चला आता आरती करून घेऊया। पाय काय वाढीत आहे रे, आ पाय वाढून चालतोय। चलो पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठी चेंदुराची कंठी जळती माळ।
बापरे, खूप सोनं दिलंय ना, खूप मोठा यशस्वी हो. अजून कोणतरी यायचंय माझ्याकडे सोनं घेऊन. आमच्या लहानपणी ना आम्ही असं जायचो, देवाला जाऊन आलो घरी येऊन सगळं किती किलो? ग्रॅम किलो पाहिजे मला. खूप मोठी हो, यशवंत हो, कीर्तिवंत हो, गुणवंत हो, नामवंत हो. बस बस Let's see for this business. काय आणलं रे? सोनं मीच तुम्हाला आणलंय, तुम्हाला द्यायचं तर मी तुम्हाला देते सोनं. बघा, पुढच्या वर्षी दाखव. 10 तोळे पुढच्या वर्षी. सगळं तुया करते बघ. परत दिलं. तर मंडळी, आमची पूजा छान मांडून झालेली आहे आणि आता इथंच आम्ही छान सगळ्यांनी फोटो काढले मस्त मस्त, है ना? छान छान मेमरीज क्रिएट केल्या मस्त. आणि मी जी साडी वेअर केलेली आहे ती साडी आहे आमच्या लग्नातला हा शालू आहे माझा. दाखव. तर असा हा शालू आहे. ही जी रांगोळी आहे ती अदितीने काढलेली आहे, छान छान. तर आता मला जेवण करायची, तर थोड्या वेळाने करूया. तशी 7:30 झाले तर, आहे की नाही? आहे ना? काय म्हणतोस? नाही लगेच करायचं. लगेच करायचं. आणि काय चाललाय उद्या गावाकडं, है ना? हो, पण नॉर्मलच करायचं त्याच्यात काय एवढं. हा, त्याच्यात काही नाही एवढं. 2-3 दिवसासाठी चाललाय. मी तर 2-3 ऑप्शन मम्मीला दिले तरी मम्मी काहीच म्हणत नाही. मी तर म्हणतो एक तर मम्मी पण चल, हा, मी तर मम्मीला म्हणतोय तूच जाय. उलट चांगलं आहे मम्मी एकटी गेल्या. पप्पाला म्हणतो पप्पा तुम्ही नाही तर पप्पाला म्हणतो, कारण ना त्याचं कॉलेज गावाकडे आहे, तर राम राम, हॅपी दसरा. फॉर्म भरायचा आहे. कुठे येतं? तर काय चाललंय पोरांनो तुमचं? Rest house मध्ये. And a player is in a rest house, he's entitled to receive 100 from दे 100 रुपयाचे दो. काय आहे ते? आदिती बिझनेस. आदितीने बिझनेस, तिचं एक गिफ्ट आहे, बर्थडेचं गिफ्ट आहे तिच्या. बर्थडेच्या पहिलं बर्थडेच्या पहिलंच बर्थडेचं गिफ्ट दिलंय आम्ही, आहे की नाही अनिकेत? Yes. हा, आणि ते आता 2 जण खेळून राहिले. तर काय गिफ्ट दिलंय? बिझनेस. तिला बिझनेस करायचा आहे आता, बिझनेस करू राहिली आतापासूनच, बिझनेस खेळू राहिली. होय, कसा आहे ग? आवडला? आवडला तुला हे? आणि आम्ही मिशोवरून केलं ऑर्डर 220ला. किती नाही, 200 नाही, 197लाच आहे ना. 197ला पडलं आम्हाला. छान पडलं. आमच्याकडे पहिलं होतं, मग 197च पे केलं. 79 होतं. 97 97 होतं. 197 पहिलं होतं, पण ते कुठं गेलं काही समजानाच का, टाकून दिलंय काय काय झालंय काहीच करणार. दादू, तुझा मोबाईल चार्जिंग केला का बाळा? उद्या चालला लागून तुला, बघ बरं. 26. आई, होईन ना? हा, आणि अजिबात सायलेंटवर ठेवायचा नाही दिवसभर उद्या. मग फुल एकदम गावाकडे गेलो पण, हा हा, रेंज असेल ना. हा, येते नंतर, यायला लागली आता, पहिली नव्हती येत, पण येते.
जा व्यवस्थित जा हा मग. मला फोन करीत राहा मध्ये मध्ये. अरे कसला हर एक तासाला नाही, पुढे पोहोचला उलसाक थोडंसं. ओके. जेवल्यावर बोलू आता अजून तुझी बॅग भरायची. आवरा आता जेवायला घ्यायचंय. थोडं 5-10 कोण होतं कुठं होतं आणि मी दर तर मंडळी आता मला जेवण करायचे आणि नंतर मग थोडंसं अनिकेतचं बॅग भरायचे मला. 2-3 दिवसासाठी चाललाय तर त्याचे ड्रेस वगैरे भरायचे त्याच्यात. आणि उद्या सकाळी त्याला बसून देणार बसने आणि तो जाणार आहे, एकटाच जातोय. मी जाणार गेली असती पण आधी तिची एक्झाम चालू होती. आता परवापासून एक्झाम चालू आहे त्याच्यामुळं माझं नाही होत जाणं. पण आता तो म्हटला जातोय, फर्स्ट टाईम चाललाय एकटा. जाईल तो, काय नाही तसं, कारण त्याला पण माहिती झालं पाहिजे ना बाहेरचं थोडंफार. तर म्हटलं जा तू. नाही तर पालवी साहेब म्हणत होते मी जाऊ का त्याच्यासोबत, पण म्हटलं नको आता जाऊ द्या त्याला, बघूया जातोय की काय. तर चला मंडळी, असे होतं आमचं आजचं सगळं पूजा, देवाची पूजा वगैरे, सरस्वती पूजन किंवा दसऱ्याची मांडणी. आमच्याकडं जशी करतात तशी केली मी. आणि तुम्ही पण तुमच्याकडं कशी पूजा केली ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मस्त खा आणि स्वस्त रहा. बाय.